साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले छायाताई, अजयचा खून झालाय. मी तुम्हाला म्हटलं होतं की माझा एक माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालून या तपास कार्यात माझी मदत करतोय. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो अजय होता. काय हो, कसलो विचार करतास? अजयचोच ना? तो विश्वासरावाचो माणूस होतो. हय लग्नाची बोलणी करूक इलो तेव्हा खोटा सांगितलं. साताऱ्याचो हय, जमिनीची कामा करतय आणि अशा माणसाशी आपण छायाताईंचा लगीन लावून देत होतो. पण आता त्यातच खून झालो. मग आपण कायच केला नाही तर कित्या घाबरतास? काय झालं? काय झाला हा? सरिता, विश्वासराव म्हणालो अजयन पुरावे जमा केला नव्हते. कसले कसले पुरावे हात माहित नाही. पण पुरावे तर नेनेंच्या खुनाचे असतील ना? आपण कायच केला नाही तर किती घाबरतास? हो, पण छायाच्या आणि त्याच्या लग्नात मी विरोध केलाय. त्याचा आणि सुशलाचं लग्न जमूक मी बघत होतोय. एवढाच किती तर त्याका मारले आणि तो निघालो पोलीस. त्या काय कमी हा काय? सुन काय काय त्याका माहित असत कुणास ठाऊक. विश्वासरावने इथून जायला नको होतं. तो इथे होता तोपर्यंत आपण सगळे सुरक्षित होतो. आता तो इथून गेलाय म्हटल्यावर कुणी काही करण्याचा प्रयत्न केला तर? पोलिसाच्या माणसाला, अजयला मारलं गेलं. आपण तर सामान्य माणसं. तो अजय विश्वासरावचा माणूस होता याचीच मला जास्त भीती वाटते. का घाबरायचं? आपण काही केलं नाही ना? आपण काही केलं नसलं तरी अजय जतीन शेठच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता. आपण पाहिलंय त्या दोघांना एकत्र. आता मला हे सगळं कोडं उलगडतंय. आपण अजयला त्यांनी जतीन शेठला भेटण्याचं कारण विचारलं तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी त्याचं उत्तर देणं टाळलं.
तो आपल्याला भेटायला त्या दिवशी घरी आला होता आणि त्यानंतर तो विश्वासरावशी बोलत होता. माधव, मी म्हटलं होतं ना तुला, काहीतरी गडबड वाटतेय. हा, येते माझ्या हळूहळू लक्षात येते. आणि त्या विश्वासरावच्या म्हणण्यानुसार अजयनी काही पुरावे गोळा केले होते. ते पुरावे जर आपल्या संदर्भातले असतील तर, आय मीन उगाच अजयच्या खुनाशी किंवा नेनेंच्या खुनाशी त्या सगळ्याचा संबंध नको लागायला ना. मला खरंच भीती वाटते. अरे मामा, का घाबरतेस? अरे आपण अडकू शकतो आर्चीस. मामा, तू काही चुकीचं केलं नाहीयेस ना, मग सोड ना. इतकं टेन्शन नको घेऊस. टेन्शन येणार नाही का? तू नक्की काही केलेलं नाहीयेस ना? माधव, नक्की काय विचारायचंय तुला? सॉरी, पण तू ते जमिनीचं प्रकरण माझ्यापासून लपवून ठेवलं होतंस. अरे मी ते वेळीच तुला सांगितलं. हो, पण तसं काही असेल तर तू सांग, आता आपण सॉल्व्ह करू ते. अरे जमिनीच्या डीलच्या प्रकरणात जी काही चर्चा झाली ती सगळी तुला माहिती आहे. त्या प्लांट विषयी सुद्धा सगळी माहिती आहे तुला. मी खरंच काही लपवत नाहीये. मामा, शुअर काही नाहीये ना? आजचीच? हे बघ मामा, तसं नाही, पण मला फक्त इतकंच सांगायचंय की आपण जर काही चुकीचं केलं नाहीये ना तर डोंट वरी. कोणी कितीही आणि काहीही संबंध लावायचा प्रयत्न केला ना तरी आपल्यावर नाही येणार काही. ओके? छायाताई, बस आहे. छाया, बाय बोल गो काहीतरी. रड तरी. असं बसून राहा नको गो. त्रास होईल तुका. अगो जाणारा माणूस गेलो. नशिबा पुढे कोणाचं काय चाललं नाही गो. आणि आपण नशिबाची परीक्षा घेऊन निघालो, पण नाही, नशिबात साथ नाही दिल्यान गो, नाही दिल्यान साथ. आय नो, तुम्हीच असे रडत राहुलास तर तो कशा सावरतील. आधी रडणं थांबवा. होय ग यमे, पण बघ ना, असाच बसून राहुला, काय बोलणार नाही, हालचाल करणार नाही. अगो तू तरी सांग नाही का. छायाताई, ओ छायाताई, अहो आय रडते बघा ना. यमे, अगो अजयचा पण प्रेम होता ना त्याच्यावर. पण लगीन ठरलेलं असतं ना, कित्येक जीव धोक्यात घालायचो. ते विश्वासरावान पण सगळं लपवून ठेवला. सगळ्यांनी होकार दिलाय ना, म्हणून मी पण होकार दिलाय. नसता दिलाय होकार तर बरा झाला असता. यो दिवस तरी बघूक नसता मिळाला. आय नो, अहो तुम्हीच असं रडत राहुलास तर त्यांका पण ताच आठवत राहतला. आणि आज छायाताई वांगडा थांबूक व्हाया कोणीतरी. होय गे बाय, ते काय एकट्याक सोडूक नको. आपणच राहूया. होय, हय झोपूया. छाया, बाय ग माझी तू, बाय छाया. नाथा, हाय ये.
काय झालं ग? खय चाललंस? म्हाका लय काम आहात. वय अजून किती कामा करूची हत? म्हणजे छायाचा भला वयत होता ता तुका बघवला नाही ना? काहीतरी काय बोलतोस सुशल्या? सुषमा. वय ताच सुषमा. या छाया त्यांका लहानपणापासून बघतय, त्यांका खेळवलंय, या हातांनी त्यांका घास पण भरवलंय. आणि तू सांग मका त्यांका नाही बघणार का सुकान? आता काय झाला त्यांका कोण काय करणार? झाला ते का कोण काय करूचा नाही, पण ज्यांनी केला त्याचा काय? त्याचं काय तर पोलीस बघून घेतील. हे का म्हणतात चोराचे उलट्यो बोंबा. तुका काय बोलूचा? अण्णा जाता जाता लय शिकवून गेले तुका. या सगळा कधी केला, कसा केला कुणाकच कळलेलं नाही. मी काय केलंय या तू माका विचारतस? या घरात कुणाक काय कळत नसला जरी ना तरी माका सगळा बरोबर कळता. अजयक मारून झाडा कुणी लटकवला? म्हणजे ह्या मी केलंय असं तुका बोलूचा? मग कोण करतला आणि कशासाठी? हा अगो सुशल्या सुषमा, मी कित्या करील दे? कारण तुका माहित होता अजय कोण हा, काय करता हा. पुरावे गोळा करत होतो ना तो, आणि त्या तळघरातल्या सांगाड्यांचा तुकाच माहित होता ना. अडकशील म्हणून तूच संपवला ते का? वय ना? अगं सुषमा, मी काय पण केलं नाही. मग आता कळतलाच अजय कोणी मारला. विश्वासरावाच्या माणसाक मारलेला हा. विश्वासराव ते का सोडूच नाही, आणि या घरातल्या लेकीच्या वाट्याक जा काही लिहिला हा ता तुझ्यामुळे. असा जर या घरातल्यांका कळला तर ते पण तुका सोडूच नाही. अगं सुषमा, मी काय पण केलं नाही. आणि या बघ कोणी ऐकल्यान तर तो विश्वासराव माझ्या मागे लागत. असो पण तो तुझ्या मागे लागणारच हा. मला या घरात राहायची भीती वाटते. हो, या घरात येण्याआधी भीती वाटत नव्हती, पण आता या घरात राहायचीच भीती वाटायला लागली. या घरात असं घडतंय हे तुला लग्नाआधी माहिती नव्हतं का? होत, पण तेव्हा फक्त ऐकून. आता हे सगळं मी स्वतः बघतीये, स्वतः अनुभवतीये. आपल्या लग्नाच्या दिवशी नेने काका गेले. आता त्यांना असं वाटायला लागले की या घरामध्ये काही चांगलं होऊच शकत नाही. आपण जाऊयात ना इथून. मला नाही राहायचं इथे. कुठे जायचं? राहायचं कुठे? तुझ्या आईच्या घरी? सैतीने बोलून दाखवलेलं खूपदा इथे ये म्हणून. म्हणून सांगतो फोनवर जास्त बोलत नको जाऊस. माझी आई माझी विचारपूस करायला फोन करते, चौकशी करायला फोन करते इथली, आणि तू ऐकतेस आणि बरळतेस. हे असं हे माझ्या आईचं नाही, माझं मत आहे. आणि कुठे जायचं हाच प्रश्न आहे ना. तुम्ही फ्लॅट घेऊन ठेवलाय ना. सांग, सगळ्यांना सांग, कळू दे सगळ्यांना. परीक्षा दिली आहे मी, फ्लॅट घेऊन ठेवलाय. हा, फ्लॅटचा विषय परत काढायचा नाहीये. घरात आधीच काही कमी प्रॉब्लेम नाहीये. नको बोलू प्लीज, शांत राहा जरा.
दादा, तू काय करतोयस इथे? काही नाही. मला माहितीये तू आत्याचाच विचार करतोयस ना. पूर्वा, अगं मी काहीच करू शकलो नाही तिच्यासाठी. अरे असं का म्हणतोय? मी तिला म्हणालो होतो की तुझं लग्न होईल, काही अडचण आली तर मी दूर करेन, पण काही नाही केलं. अरे अजयने सुद्धा का सांगितलं नाही आत्याला की तो विश्वासरावचा माणूस आहे? अरे त्याच्या कामाचा भाग होता तू. आणि अरे काही गोष्टी नाही सांगता येत. अगं पण आत्याचं प्रेम होतं ना त्याच्यावर, मग तिला तरी सांगायचं ना. बघ, झालं ते झालं. आता आपल्याला सगळ्यांना मिळून आत्याला सावरायला हवंय ना, आणि तू ते करू शकतोस. पूर्वताई, गणेशा, तुम्ही काय करता सर? काही नाही. पूर्वताई, ताईंच्या नवऱ्यात कोणी मारल्यानी? पांडू, हे बघ, विश्वासराव पोलीस आहेत ना, ते सगळं शोधून काढतील ना. पूर्वताई, छायाताईंचा नवरा पण पोलीस होतो ना? हा, माका माहित. तुला कसं माहित? मागा सगळं माहित. ते भेटायचे ना, छायाताईचं नवरो आणि विश्वासराव भाऊ, दोघे जण भेटायचे. पूर्वताई, छायाताईंचं लगीन पण विश्वासराव भाऊनी जमवलं ना, माका माहित. या असा ना त्यांका मारून ना झाडाक लटकवलेला असा, झाडाक लटकवल्यानी. पांडू, तुका कोणी सांगितलं ह्या सगळा? माका सगळा माहित. छायाताईचं नवरो ना, अजय, अजय ते ना विश्वासराव भाऊंका ना नाव सांगितलं आणि त्याचा. माका ता पण माहिती आहे कोणाचं नाव सांगितलं अंता. आता आता पोलीस येणार आणि बेडो घालणार आणि घेऊन जाणार त्यांका. काय नाव सांगितलंय त्याने? विसरलंय. आता जर वाड्याकडनं जर उडून बघितलंस ना, तर खास जीव घेऊन या तुझा. तू लक्षात ठेव, ज्या घरात तू मार खाल्लंस ना, त्याच घरात तू मानान येशील. तू सुद्धा जावई म्हणा. अजय थांब, अजय थांब. हो,
ह्यो आवाज ह्यो छायाताईंचाच आवाज दिसता. निलिमा, निलिमा, अजय अशी हाक ऐकायला आली. छायानीच मारली असेल हाक. अहो उठा ना.